Hello students, today I am going to start some new concept, means some specific transactions. In some specific transaction means this transaction is not done on regular basis, but we have to understood this concept also. So let's take an example. Example number 1. Purchase a goods for cash from Mr. Sonu worth rupees 20,000. So purchase a goods for cash from Mr. Sonu worth rupees 20,000. Goods comes in business. So purchase we don't write the goods word. So we are writing, instead of goods we are writing the purchase. So purchase is our expense, so it will comes under nominal account. In second side in this transaction, the cash. So the cash goes out from business. So the cash. This comes under real account. So purchase is an expense. So the nominal rule purchase nominal rules debit all expenses and losses, credit all incomes and gains. So the purchase account debit, what goes out? Cash goes out from business. So real accounts rule, what is the real account rule? Debit what comes in and credit what goes out. जे जाता है त्याला क्रेडिट करणे. So here leave some space and write down to cash account. So the purchase, how much amount of purchase? Rupees 20,000. In front of purchase account we write down in a debit, our debit amount column rupees 20,000. To cash account write down credit column rupees 20,000. Narration is important, so write down in bracket being purchased goods for cash. Let us take the same example, but in this example आहे तेच एक्झाम्पल घ्या. बरोबर, जे आहे तेच एक्झाम्पल आपण काय घेणार आहोत आता? हे एक्झाम्पल ऑन क्रेडिटवरती झालेलं आहे. हियर इन दिस ट्रान्झॅक्शन वी नॉट पेड अ कॅश. सो दिस ट्रान्झॅक्शन इज डन ऑन क्रेडिट बेसिस. सो द परचेस गुड्स फ्रॉम मिस्टर सोनू हेच एक्झाम्पल घेणार आहोत आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपण कॅश पेड करणार नाही. वी आर परचेसिंग गुड्स फ्रॉम सोनू ऑन क्रेडिट बेसिस. सो द ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री कशी होईल? आता इथे परचेस तर आहेच, ऑब्वियसली गुड्स कम्स इन, बरोबर, बट व्हॉट गोज आउट? नथिंग इज गोज आउट. मिस्टर सोनू इज गिवर. सो द परचेस अकाउंट डेबिट टू मिस्टर और मिसेस Sonali's account. Purchase account debit, write down debit amount 20,000, write down in credit column Mr. Sonali's or Mrs. Sonali's credit account. क्रेडिट करा अकाउंट किती ते राईट डाऊन करा 20,000. नरेशन आपण लिहिणार आहोत बीइंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट बेसिस. आता हे झाले दोन आहे ते रिलेटेड ट्रान्झॅक्शन. एक आपण पाहिलेलं आहे, वन वी सी द कॅश बेसिस अँड द अदर वन सेम ट्रान्झॅक्शन आपण काय केलेलं आहे? क्रेडिट बेसिसवरती पाहिलेलं आहे. आता थर्ड आपली कंडिशन्स काय येऊ शकते? इफ वी आर परचेसिंग द गुड्स, आपण ते गुड्स परचेस केले बट फॉर सम रिझन, काही असे कारण्स आहेत ज्यामुळे आपल्याला ते गुड्स रिटर्न करावे लागतील. बिझनेस रिटर्न करेल. मग असे कोणते रिझन्स आहेत? गुड्स डॅमेज असतील, ॲज पर सॅम्पलनुसार गुड्स नसतील, अकॉर्डिंग टू सॅम्पल द गुड्स इज नॉट करेक्ट, और डॅमेज द गुड्स, ज्यावेळेस आपल्याकडे डिलिव्हर झाले ते गुड्स काय झाले? डॅमेज झाले. इन दॅट केस द बिझनेस रिटर्न दिस गुड्स. मग लक्षात घ्या, बिझनेसमध्ये आलेला माल काय होतोय? आता आपण रिटर्न करतोय, मीन्स इट इज गोज आउट फ्रॉम बिझनेस. सो ही कन्सेप्ट काय असणार आहे आपली? रिटर्न आउटवर्ड. लक्षात ठेवा, परचेस केलेला माल जर आपण गुड्स कम्स इन येत आहे बिझनेसमध्ये, तर ते जर आपण रिटर्न करतोय तर इट विल गोज आउट फ्रॉम बिझनेस, ते बिझनेसमधून बाहेर जाईल.
मग त्यावेळेस रिटर्न आउटवर्ड ही कन्सेप्ट येईल. मग अशा ट्रान्झॅक्शनमध्ये आपण काय केलेले, गुड्स परचेस केले आहेत मिस्टर सोनूकडून, बट काय केले, समजा 200 रुपये, सपोज टेक एन एक्झाम्पल 200चे काय केले आहेत आपण, गुड्स रिटर्न केलेले आहेत. 200 रुपयाचे गुड्स रिटर्न केले. मग कोण इथे रिसिव्हर आहे, इथे रिसिव्हर आहे सोनाली किंवा सोनू, तुम्ही जेही बोला, नाव कन्सिडर करत नाही, फक्त फोकस करा की मी जे सांगते. इफ गुड्स रिटर्न झालेले आहेत तर सोनाली काय असणार आहे इथे, रिसिव्हर, अँड गुड्स गोज आउट फ्रॉम बिझनेस. आता तुम्हाला इथे माहिती आहे आपण गुड्स हा शब्द लिहित नाही तर काय लिहितो, परचेस. सो इथे लक्षात घ्या, गुड्सला मी ऑब्लिक केलेला आहे परचेस. सो हिअर राईट डाऊन द गोज आउट. सर मग इथे परचेससुद्धा आपलं नॉमिनल आहे. सोनाली इज रिसिव्हर, सो द डेबिट द सोनालीज अकाउंट, सोनाली अकाउंट डेबिट, लिव्ह सम स्पेस अँड राईट डाऊन टू रिटर्न आउटवर्ड ऑब्लिक परचेस रिटर्न अकाउंट. मग इथे इन फ्रंट ऑफ सोनालीज अकाउंट डेबिट कॉलममध्ये 200, क्रेडिट कॉलममध्ये रिटर्न आउटवर्डच्या समोर 200. नरेशन लिहा, बिंग गुड्स रिटर्न. let us take second example number 2. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आता आपण इथे पाहिलं परचेस, कॅश, क्रेडिट आणि रिटर्न्स. इथे या सेकंड एक्झाम्पलमध्ये पण आपण काय पाहणार आहोत, सेल्स. बरोबर, सेल्स वी आर डुईंग द ट्रान्झॅक्शन ऑन कॅश, क्रेडिट अँड रिटर्न. हे 3 आपण काय पाहणार आहोत, कंडिशन पाहणार आहोत. सो सेकंड एक्झाम्पल नंबर 2, sold goods worth ₹5,000 for cash to Mr. Govind. For cash, underline this word, for cash. So the cash काय सांगितले यामध्ये, फर्स्ट आपल्याला बिझनेस अँगलने विचार करायचा आहे. थिंक अबाउट द बिझनेस अँगल. सो द सेल्स मीन्स गुड्स गोज आउट फ्रॉम बिझनेस. what comes in, cash comes in. So the sales will comes under nominal account and cash comes under real account. So the business is receiving cash, so cash account debit. And to sales account, nominal चा rule, debit all expenses and losses, credit all incomes and gains. Sales काय आहे आपल्यासाठी, income, so credit the sales account. कॅश अकाउंट डेबिट झाले तर डेबिट कॉलममध्ये लिहा कितीचे गुड्स सोल्ड केलेले आहेत, 5,000 रुपीजचे. तर इथे लिहिताना आपण टू सेल्सला काय लिहिणार आहे, टू सेल्सच्या क्रेडिट कॉलममध्ये 5,000. नरेशन, राईट डाऊन द नरेशन इन ब्रॅकेट, बिईंग गुड्स सोल्ड गो विन ऑन कॅश बेसिस. टेक सेम एक्झाम्पल बट दिस एक्झाम्पल इज डन ऑन क्रेडिट बेसिस. हे एक्झाम्पल आपलं कोणत्या बेसिसवरती झालेलं आहे, क्रेडिट बेसिस. मग इथे आपल्याला कॅश रिसीव्ह होणार नाही. सो इथे आपल्याला जाताना तर आपल्याकडून काय जाणार आहे, सेल्स जाणार आहे. बट हू इज रिसिव्हर, मिस्टर गोविंद इज रिसिव्हर. सो द डेबिट द मिस्टर गोविंद्स अकाउंट, बिकॉज गोविंद कम्स अंडर पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट द रिसिव्हर. रिसिव्हर कोण आहे, मिस्टर गोविंद्स अकाउंट. डेबिट टू सेल्स अकाउंट. डेबिट कॉलममध्ये 5,000 टू सेल्स अकाउंट क्रेडिट झाले. क्रेडिट कॉलममध्ये काय लिहिणार आपण, 5,000. नरेशन, बिंग सोल्ड गुड्स टू गोविंद ब्रॅकेट क्लोज. थर्ड हेच आपण घेणार आहे. तिसरी कंडिशन काय आहे, गुड्स सोल्ड केलेले बरोबर, बट कस्टमर्सने, गोविंद इज आवर कस्टमर और डेटर, ही इज रिटर्न द गुड्स. गुड्स गोज आउट, आता गेले होते गुड्स आपल्याकडून सोल्ड केल्यामुळे. बट इफ द गोविंद इज रिटर्न दिस गुड्स टू बिझनेस, सो दिस गुड्स कम्स इन बिझनेस. मग बिझनेसमध्ये गुड्स परत येत आहेत तर मग सेल्सची कन्सेप्ट कोणती असणार आहे, रिटर्न इनवर्ड. आपण कोणतं अकाउंट डेबिट करणार आता इथे, रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट. हू इज अ गिव्हर, मिस्टर गोविंद इज गिव्हर. सो टू गोविंद्स अकाउंट. इफ गुड्स रिटर्न, सेल्स रिटर्न आपण सांगितलेत. सपोज एक्झाम्पलमध्ये घेतलेले की 100 रुपीजचे गुड्स रिटर्न केले आहेत. सो रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट टू गोविंद्स अकाउंट. राईट डाऊन करा, रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट झाले. डेबिट कॉलममध्ये 100 आणि टू गोविंद अकाउंटच्या क्रेडिट कॉलममध्ये 100. नरेशन, बिंग गुड्स रिटर्न फ्रॉम मिस्टर गोविंद. लेट्स टेक अ नेक्स्ट एक्झाम्पल. इफ गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर. प्रोप्रायटर इज द ओनर ऑफ बिझनेस बरोबर. मग इफ द ओनर इज
cash or goods for his personal use. If the owner or proprietor using the business cash or goods for his personal use, so the account is debited the drawing account. कोणतं अकाउंट डेबिट होईल? ड्रॉविंग अकाउंट. गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. सो द गुड्स गोज आउट ऑफ द बिझनेसमधून गुड्स जाणार आहेत, तर कोणतं अकाउंट डेबिट होणार आहे? प्रोप्रायटरचं कोणतं आहे? जर तो विथड्रॉन करतोय गुड्स किंवा ॲसेट्स, तर त्याचं जे अकाउंट आहे कोणतं मेंटेन करणार आहोत आपण? ड्रॉविंग अकाउंट. सो डेबिट द ड्रॉविंग अकाउंट. व्हॉट गोज आउट? गुड्स गोज आउट. तर गुड्स लिहित नाही तर काय लिहिणार आहे आपण? टू परचेसेस अकाउंट. मग ड्रॉविंग अकाउंटमध्ये जी अमाऊंट असेल ती येणार. क्रेडिटच्या परचेस काय झालेले? परचेस अकाउंट क्रेडिट झाले. सो राईट डाऊन द क्रेडिट अमाऊंट. थर्ड ट्रान्झॅक्शन आपण काय घेणार आहोत? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय घेणार आहोत? गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. When the business is distributing the goods, when the goods is distributed as free sample, it is considered as advertisement purpose. लक्षात घ्या, ज्यावेळेस बिझनेस आपला गुड्स काय करतोय? डिस्ट्रीब्यूट करतोय फ्री सॅम्पलसाठी, त्याचे काहीच रिटर्न्स नाही, तर इट इज ॲन एक्सपेन्स फॉर बिझनेस. बट मोटिव्ह काय आहे त्याचा? ॲडव्हर्टाइजमेंट पर्पज. मग इथे लक्षात घ्या, कोणतं अकाउंट डेबिट होईल? ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट होईल. आणि गुड्स आपल्या बिझनेसमधून जात आहेत, तर तिथे काय लिहिणार आहेत आपण? टू परचेस अकाउंट. म्हणजे परचेस अकाउंट इथे काय होईल? क्रेडिट. सो द ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू परचेस अकाउंट. लेट अस टेक नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आता कोणती कंडिशन असेल? गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. गुड्स काय झाले? डिस्ट्रॉईड झालेत, नष्ट झालेत. इट इज अ लॉस फॉर बिझनेस. सो द लॉस विल कम. लॉस कोणत्या अकाउंटमध्ये येईल? नॉमिनल अकाउंटमध्ये. मग नॉमिनलचा रूल काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. जो लॉस असेल त्याला डेबिट करा. मग लॉस कशामुळे झाला आहे? फायरमुळे. मग कोणतं अकाउंट डेबिट होईल? लॉस बाय फायर अकाउंट डेबिट. टू गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. क्रेडिट टू गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर अकाउंट करा, किंवा गुड्स गोज आउट फ्रॉम बिझनेस. सो आपण काय लिहितो? परचेसेस अकाउंट. तर ते तुम्ही केलं तरी चालेल. म्हणजे लिहिताना लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट. नरेशन गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. बीइंग गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर. नेक्स्ट कंडिशन, इफ गुड्स आर इन्शुर्ड. बरोबर, बिझनेस करत आहे तर तो ओनर काय घेईल? त्या गुड्ससाठी इन्शुरन्स घेईल. जर इन्शुरन्स जर घेतलेलं असेल तर आपल्याला लॉस बाय फायर, आपलं नुकसान काही होणार नाही. बट कोणती कंपनी अशी आहे जी देणार आहे आपल्याला? इन्शुरन्स कंपनी कोणत्या अकाउंटमध्ये येते? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये. मग आपला रूल आहे डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. आपल्याला आता इथे काही मिळणार नाही आहे, बट कोण आहे ही कंपनी? कोण आहे? इन्शुरन्स कंपनीज अकाउंट. सो द डेबिट करा इन्शुरन्स कंपनी अकाउंटला, आणि क्रेडिट काय करणार आहे? टू परचेसेस अकाउंट. आता या सर्व एक्झाम्पल्समध्ये किंवा या सर्व ट्रान्झॅक्शन्समध्ये मला जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आय होप तुम्हाला हे सर्व क्लिअर असेल.